नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवंत, KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आपलं सर्वांचं 11वी राज्यशास्त्राच्या व्हर्च्युअल लेक्चर मध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हर्च्युअल लेक्चरला 10व्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती। त्या 10व्या प्रकरणामध्ये आपण 1959 ते 1962 पर्यंतचा जो जागतिक राजकारणाचा कालखंड होता ते पाहिला। त्याच्यामध्ये आपण क्युबा क्षेपणास्त्र संघर्ष आणि सागरी नाकेबंदी, त्याचबरोबर बर्लिनची भिंत, हे प्रमुख जे राजकीय घडामोडी होत्या त्या पाहिल्या। त्यानंतर आपण 1961 मध्ये बिलग्रेड येथे अलिप्ततावादी चळवळीची सुरुवात झाली। त्याच्यामध्ये प्रमुख असणारे जे देश होते त्यांचा आपण अभ्यास केला। ही अलिप्ततावादी चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे ती पाहिली। त्याच्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं त्याचा आपण अभ्यास केला। आणि आज आपल्याला या ठिकाणी 1962 ते 1972 हा कालखंडाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। या कालखंडाला देतांताचा पाया असं म्हटलेलं आहे। आता हा जो कालखंड होता याच्यामध्ये प्रामुख्याने क्युबातील क्षेपणास्त्र पेच प्रसंग, शीतयुद्धामध्ये ही प्रमुख खूप उच्चांकी ठरणारी घटना घडलेली होती आणि त्याचा खूप मोठा परिणाम हा जागतिक राजकारणावर झालेला होता। या पेच प्रसंगामुळे अण्वस्त्रधारी जी राष्ट्र होती ती एकमेकांच्या समोर उभी राहिली आणि अणुयुद्ध सुरू होतं की काय, तिसरं महायुद्ध सुरू होतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली। हा तणाव कमी करण्याची गरज ही भासू लागली आणि अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा ह्या सुरू झाल्या। हा जो तणाव होता तो कमी करण्यासाठी द्विपक्षीय कराराद्वारे तणाव कमी करण्याचे प्रयत्न हे सुरू केले गेले। दोन राष्ट्र एकमेकांच्या थेट संपर्कात यावे, त्यांच्यामध्ये जी काही चर्चा असेल ती थेट व्हावी, यासाठी दूरध्वनीची हॉटलाईन सेवा ही सुरू करण्यात आली। म्हणजे हॉटलाईनने ते एकमेकांबरोबर डायरेक्ट बोलू शकत होते, त्यांना मध्यस्थीची गरज नव्हती, ते दोन देश एकमेकांबरोबर डायरेक्ट संवाद साधू शकत होते। अण्वस्त्र कमी करण्यासाठी अनेक करार देखील त्याच्यामध्ये केले गेले। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर 1972 मध्ये अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएत रशिया मधील साम्यवादी पक्षाचे जे जनरल सेक्रेटरी होते लिओनिड ब्रेझनेव हे मॉस्कोमध्ये ते भेटले आणि ह्या दोन्ही देशांमध्ये राष्ट्रातील तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेला त्यातून हळूहळू सुरुवात झाली। ह्या महत्वाच्या ज्या भेटीगाठी होत्या त्यातून या भेटी दरम्यान आण्विक क्षेपणास्त्राची संख्या कमी करणं किंवा त्याच्यावर मर्यादा घालण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांबरोबर करार केले। 1972 मध्ये मॉस्को शिखर संमेलनात तणाव शिथिल करण्याची ही जी प्रक्रिया होती याला देतांताचे पर्वाला सुरुवात झाली असं म्हटलं जातं। आता देतांत म्हणजे काय तर तणाव कमी करण्याची प्रक्रिया, आणि ही तणाव कमी करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली होती। अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या दरम्यान जो ताणतणाव सुरू झालेला होता तो तणाव कमी करण्यासाठी एकमेकांबरोबर चर्चेच्या माध्यमातून ही तणाव कमी करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली होती आणि त्यासाठी हे दोन देशांचे प्रमुख हे एकमेकाला भेटलेले होते। या काळात अजून काही महत्वाच्या ज्या घटना घडल्या त्या घटना म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये संबंध हे हळूहळू सुधारायला सुरुवात झाली। आता 1949 मध्ये चीनमध्ये राज्यक्रांती झाली, परंतु तरीही अमेरिकेने चीनचं जे साम्यवादी शासन सुरू झालेलं होतं त्या साम्यवादी सरकारला मान्यता ही दिलेली नव्हती। परंतु 1972 मध्ये अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली आणि या चीन भेटी दरम्यान त्यांनी 1972 मध्ये चीनचे जे साम्यवादी शासन होतं त्याला मान्यता दिली। अशी पहिलीच घटना घडली की अमेरिकेचा कुठला अध्यक्ष हा चीनला भेटलेला होता आणि चीनने साम्यवाद स्वीकारल्यानंतर भेट देणारा हा पहिलेच ही घटना घडली। त्यामुळे या घटनेचे खूप मोठे पडसाद हे झाले। माओ झेडांग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे एकमेकांना त्या ठिकाणी भेटले आणि ही तणाव जो आहे तो कमी करण्याच्या प्रक्रियेला हळूहळू सुरुवात झाली। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कालखंड 1972 ते 1979 याला देतांताचा पर्व असं म्हटलं जातं। पहिले आपण देतांताचा पाया पाहिला म्हणजे त्याची सुरुवात झालेली होती। आता त्याच्या पुढचं जो म्हणजे त्या पर्वाला ही सुरुवात झालेली होती। आता हा देतांत म्हणजे केवळ मैत्री नव्हे तर तणाव कमी करण्याची प्रक्रिया, ही प्रक्रिया हळूहळू हिची सुरुवात झालेली होती। अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी तणाव कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या, त्यासाठी पुढाकार घेतलेले होते आणि त्यासाठी वेगवेगळ्या घटना ह्या घडत गेल्या।
त्यातली पहिली घटना झाली ती म्हणजे 1973 साली पॅरिस येथे परिषद घेऊन व्हिएतनाम मधलं जे युद्ध सुरू होतं ते युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दुसरी घटना घडली ती म्हणजे 1975 साली जे अपोलो सुएझ ही संयुक्त आंतरराष्ट्रीय उड्डाण हे करण्यात आलं. म्हणजे अमेरिका आणि रशिया यांनी दोघांनी मिळून अंतरिक्षामध्ये जे क्षेपणास्त्र सोडलेलं होतं अपोलो सुएझ ही जी केलेलं होतं हे एकत्र संयुक्त विद्यमाने त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि अंतरिक्षामध्ये एकत्र त्यांनी मिळून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढची घटना घडली ती म्हणजे पूर्व आणि पश्चिम युरोपियन देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी संरक्षण या विषयावर युरोपमध्ये हेल्सिंक परिषद 1975 मध्ये घेतली गेली. आता या परिषदेमध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यासोबतच युरोपमधल्या जवळपास 35 देशांनी सुद्धा त्या परिषदेमध्ये आपला सहभाग हा नोंदवलेला होता. त्याचबरोबर अरब आणि इस्रायल यांचा जो वाद सुरू झालेला होता त्या वादामध्ये हे दोन्ही देश सहभागी झाले होते आणि त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाद सोडवण्यासाठी अमेरिकेने 1978 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे परिषद आयोजित केली. अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर, इजिप्तचे अध्यक्ष अनवर अल सदात आणि इस्रायलचे पंतप्रधान मॅनकॉन बिगिन यांनी मध्य पूर्वेतील देशांना शांततेचा करण्यासाठी त्या ठिकाणी स्वाक्षऱ्या ह्या केल्या. या परिषदेच्या माध्यमातून अरब आणि इस्रायल यांच्यामध्ये तणाव कमी करण्याची प्रक्रिया ही हळूहळू सुरू झालेली होती. अशा अनेक घटनांच्या माध्यमातून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया ह्या ज्या दोन महासत्ता होत्या ह्या एकमेकांच्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्यासाठी पहिले देतांताचा पाया रचला गेला. हळूहळू याची सुरुवात झाली. ही सुरुवात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएत रशियातील साम्यवादी पक्षाचे जनरल सेक्रेटरी ब्रेझनेव यांनी ही सुरुवात केली. कारण या दोन्ही देशांना माहिती होतं जर आता तिसरं महायुद्ध झालं तर याचे परिणाम हे अखंड मानवजातीवर होतील. मानवजात नष्ट होईल की काय अशी परिस्थिती होती. कारण हे जर युद्ध झालं तर हे युद्ध हे अणुयुद्ध असेल आणि या अणुयुद्धाचे परिणाम हे जगाने त्याचं जपानवर टाकलेले हिरोशिमा आणि नागासाकी या घटनेमध्ये जे अणुबॉम्ब टाकले त्याचे किती वाईट परिणाम झाले हे पाहिलेलं होतं आणि त्यामुळे असं युद्ध कोणालाही परवडणार नाही आणि म्हणूनच असं हळूहळू ही सुरुवात ही झालेली होती. त्यातच अलिप्ततावादी राष्ट्रांनी सुद्धा आपली स्वतंत्र भूमिका घेतलेली होती. कुठल्याही एका महासत्तेमध्ये समाविष्ट होत नव्हते. दिवसेंदिवस वेगवेगळ्या लष्करी कराराच्या माध्यमातून हे देश एकमेकांच्या समोर तणावग्रस्त पद्धतीने उभे राहत होते आणि म्हणून हे कुठेतरी कमी करणं आवश्यक होतं आणि म्हणून त्याचा पाया रचला गेला. त्यासाठी हॉटलाईनची सेवा केली गेली. हळूहळू 1972 ते 1979 हा जो त्याचा देतांताचं हे पर्व प्रत्यक्षात सुरू झालं आणि त्याच्यामध्ये 1973 1975 याच्यामध्ये वेगवेगळे करार हे केले गेले. त्याच्यामध्ये अपोलो सुएझ यासारखी अंतरिक्ष उड्डाणाची जी योजना होती ती आखली गेली ज्याच्यातून हे दोन देश मैत्रीपूर्ण संबंधातून एकत्र येतील. 1975 मध्ये हेल्सिंक येथे परिषद आयोजित केली गेली. त्याच्यामध्ये युरोपमधला जो तणाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न हा केला गेला. तर 1978 मध्ये कॅम्प डेव्हिड परिषदेच्या माध्यमातून अरब आणि इस्रायल मधला जो वाद आहे तो कमी करण्याचा प्रयत्न हा सुरू केला गेला. हे जे टप्पे होते या टप्प्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक इतर टप्पे झाले की ज्याच्यामध्ये आर्थिक गोष्टींना सुद्धा महत्व हे प्राप्त झालेलं होतं. त्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे परंतु तो अभ्यास आपण पुढील व्हर्च्युअल लेक्चरला करणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या घरच्यांची काळजी घेत राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.